शिवरायांचा गौरवशाली इतिहास, दूरदृष्टीची कल्पना नव्या पिढीला यावी, गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हावे हा उद्देश ठेवून विरारमध्ये 18 वर्षाच्या तरुणाने रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे। विरार पूर्वेकडील साईनाथ नगर येथील केशव नगर येथे राहणारा अभिजित संतोष मातेरे या 18 वर्षाच्या मुलाने मातीचा उपयोग करून हुबेहूब रायगड किल्ला साकारला आहे। अभिजित महाविद्यालय शिक्षण घेत असून गेल्या 10 वर्षापासून दिवाळी सणात वेगवेगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती तो साकारत आहे। मागच्या वर्षी त्याने मुरुड जंजिरा किल्ला उभारला होता। या किल्ल्याभोवती पाण्यात जिवंत मासेही ठेवले होते। त्याच्या या किल्ला उभारण्याच्या कामात त्याची आई मीनाक्षी मातेरे व त्याची बहीण संजना मातेरे व इमारतीमधील लहान मुले यांचेही सहकार्य लाभत आहे। जय शिवराय। किल्ले बनवण्याचा जो छंद आहे तो गेल्या 10 वर्षापासून म्हणजे आहे मला, आणि गेले 10 वर्ष आम्ही विविध किल्ले महाराष्ट्रात विविध किल्ले साकारण्याचा प्रयत्न करत आहोत। यावर्षी कोणता किल्ला साकारलेला आहे? यावर्षी आम्ही रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारलेली आहे। कशा प्रकारचा किल्ला आहे आणि काय त्याच्यात कशा प्रकारची माहिती तुम्ही देऊ शकता? म्हणजे रायगड किल्ला हा महाड या ठिकाणापासून 25 किलोमीटर अंतरावरती जो आहे, आणि परत किल्ल्यावरती आम्ही बाजारपेठ, परत मग राजवाडा, परत पाण्याच्या टाक्या, समाधी असे ज्या मेन गोष्टी आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या नॅचरल वस्तू आम्ही यूज केलेल्या, नैसर्गिक वस्तू यूज केलेल्या आहेत। त्यात कोणतं म्हणजे POP वगैरे याचा प्रयत्न केला नाही आहे। म्हणजे जे कन्स्ट्रक्शनचे रॅबिट असतात ते यूज केले आहेत आणि आपल्या गोण्या यूज केल्या आहेत। किल्ला उभारण्यासाठी आम्हाला साधारण 5 ते 6 दिवस लागलेले आहेत। या किल्ल्यामध्ये जे आम्ही किल्ला उभारण्यासाठी जे आम्ही हे यूज केलेलं आहे, म्हणजे साहित्य यूज केले आहे ते पूर्णपणे नॅचरल आहे। म्हणजे आपले जे कन्स्ट्रक्शनचे रॅबिट असतात ते आम्ही असे व्यवस्थित लाईनमध्ये ठेवून त्याच्यावरती गोण्या ठेवून त्याच्यावरती मातीचा लेप केलेला आहे। आणि परत ह्या ज्या वास्तू दिसत आहेत या आम्ही शाडू मातीच्या बनवलेल्या आहेत, म्हणजे कोणत्याही पर्यावरणाला हानी नाही झाली पाहिजे ह्याचं आम्ही जाण ठेवलेलं आहे। आणि आपले इथून जे गवत उगलेलं दिसते ते आम्ही हळीम व राई पेरून गवत उगवलेलं आहे।